प्रमुख पहिला फलंदाज चेंडू टाकण्यास चालतोय. गौरांग सज्ज. चोरटी धाव घेण्यात यश आलेलं आहे यतीन यांना. एक धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एक चेंडू एक धाव. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले अमेय गडेकर. त्यांना गोलंदाजी करतील गौरांग वाकडे. चांगलासा फटका. एक धाव पूर्ण. धावसंख्या होते ती 2 चेंडू 2 धावा. कडे कोट असं क्षेत्ररक्षण रचलेलं आहे नाईटहॉक संघाने. कमीत कमी रन्स देण्याचा प्रयत्न असेल. तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज. चांगलासा फटका मागच्या दिशेने आणि खेळाडू धावत आहे आणि अडवलेला आहे बॉल. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 3 धावा पूर्ण करण्यात यश आले. माफ करा, 2 अमेय गडेकर नाहीये. माफ करा, 2च धावा. गडेकर नव्हता. धावसंख्या होते ती 4. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटी खाली टाकण्याचा प्रयत्न करत आहेत गौरांग वाकडे, जेणेकरून बॉल बाहेर जाणार नाही. 6 धावा वाचतील. साईजची कमतरता संघाला 4 चेंडूत 5 धावा. प्रणित त्याचं नाव नाही घेते कारण की त्यांचं पारितोषिक प्रणितचं दिलं नाही आहे साईशने. सर्व्हर डाऊन आहे साईजचा. आणि जोरदार अपील. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नजराना आपल्याला पाहायला मिळतोय गौरांग यांच्याकडून. 5 चेंडूत 5 धावा दिल्या आहेत गौरांग यांनी. अतिशय उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी करत आहेत गौरांग वाकडे. संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन ते संघाला विजयाकडे नेण्यास सज्ज झाले आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. चांगलं असं कर्णधार पद भूषवताना पाहायला मिळतं आपल्याला गौरांग वाकडे. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 6. चांगलासा फटका अमेय गडेकर यांच्या बॅटमधून. 2 धावा नाही मिळू शकत. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक संपलेलं आहे. गौरांग वाकडे यांनी अवघ्या 7 धावा देऊन आपलं षटक संपलेलं आहे. या क्षणासाठी हे खूप वाजवी षटक ठरलं आहे. खूप कमी रन दिले त्यांनी. पॉवर प्लेचा चांगला उपयोग करून घेतला आहे गौरांग यांनी स्वतःच्या गोलंदाजीत. आता पुढील गोलंदाज तुम्ही तर टाकणार नाही आहेत ना जाऊन. पुढील गोलंदाज मीत. आपलं वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यास उतरले मीत. या खेळाडूबद्दल सांगू इच्छितो की जेव्हा संघ संघर्ष करत होता तेव्हा एक हाती हा खेळत होता असा हा खेळाडू. मी त्यांना सामोरे जातील अमेय गडेकर आणि त्यांना साथ देत आहेत यतीन कोळी. यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना गौरांग वाकडे. आणि कमिटीमध्ये आनंदाची लहर. जेवण आलेलं आहे. कमिटीवाले सगळे खुश झाले आहेत. कमिटीमध्ये आनंदाची लहर आलेली आहे. आशिष महाजन यांनी ही धुरा पूर्ण केली आहे. आपलं मिशन सक्सेसफुल. डेड बॉल. मृत चेंडू. निर्धाव चेंडू. निर्धाव नाही बरोबर मृत चेंडूचा. पहिला चेंडू आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. मिहीर चांगली गोलंदाजी करत. मीत माफ करा, मीत चांगली गोलंदाजी करत आहेत. 1च धाव दिली आहे त्यांनी पहिल्या चेंडूवरती. त्यांना सामोरे जातील यतीन. दुसरा चेंडू
आणि LBW जर असता तर कदाचित आउट झाला हो असता. हो आउटच होता जर पण LBW असतं तर. चांगला गोलंदाजीचा अनुभव आहे मीत यांच्याकडे. कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न असेल नाईट हॉक संघाचा. सामना स्वतःच्या खिशात घालण्यासाठी त्यांना पुरेपूर प्रयत्न करावे लागतील. अक्षरशः- मॅव्रिक्स संघ देखील चांगली खेळ करून पुढे आलेला आहे संघ हा. आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. प्रेशरमध्ये आहेत यतीन कोहली. त्यांना कळत नाही आहे काय होतंय. अक्षरांनी आपली चावी घ्यावी. चावी हरवल्यास आम्ही जिम्मेदार राहणार नाही. याच्यावर नोंद अमेय घ्यायची गडेकर अक्षरांनी. त्यांना कानमंत्र देताना. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. आणि हा मारलेला फटका बॅटवरती कनेक्ट झाला नाही. 2 धावांची अपेक्षा पण एका धावावर संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 9. 4 चेंडू टाकले आहेत मीर यांनी. केवळ 2 धावा दिल्या आहेत. मी चांगला असं गोलंदाजीचा प्रयत्न. जेवढा कमी स्कोर देण्यात येईल तेवढा कमी स्कोर देण्याचा प्रयत्न करतायत मी. आणि पुन्हा एकदा आणि क्षेत्ररक्षणात थोडंसं निखिल यांच्याकडनं चेंडू सुटला आहे. त्यावर 2 धावा घेण्यात यश आले आहे अमेय यांना. धावसंख्या होते ती 11. अजूनही मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. संघाचा दुसरा आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक. आणि आता आणि त्यातील चौकार आणि शेवटचा चेंडू. षटकारांची गरज असेल. मी त्यांच्याकडनं चांगला चेंडू टाकलाय आणि ऑफच्या गॅप दिशेने मध्ये कट चेंडू. केलाय. 2 धावा 2 खेळाडू सहजरित्या. बॉल अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 2 षटकाखेर 13 धावा. एकही गडी बाद नाही. 13 धावा आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकात. अवघ्या 6 धावा दिल्या आहेत मी त्यांनी. पुढील षटक टाकण्यासाठी गोलंदाज. अवघ्या 13 धावा आल्या आहेत 2 षटकाखेरीस. पुढील षटक संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे निखिल गायकवाड. माहीमचे नावाजलेले खेळाडू आहेत. काल अतिशय सुंदर कामगिरी केली होती. काल पायात क्रॅम्प येऊन देखील ते शेवटपर्यंत टिकून राहिले होते खेळपट्टीवरती. अनुभवाची कमतरता त्यांनी आणि बिलकुल जाणवून दिली आता नाही. दोन्हीही फलंदाजांना गरज असेल चौकार आणि षटकार. धावसंख्या हवी तितकी झाली नाही आहे. जर फक्त मोठी 13 धावा. जर मोठी धावसंख्या फलकावर लावायची असेल तर चौकार आणि षटकाराची अपेक्षा. हम्म. तेरा धावा झाल्यात. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिलाचा षटक घेऊन सज्ज झाले आहेत निखिल गायकवाड. त्यांना सामोरे जातील यतीन कोहली. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. चांगला असा फटका मारलेला आहे. खेळाडू खाली येत आहे पण 6 धावा. षटकार पहिला षटकार आलेला आहे या सामन्यातील. आणि असेच फटक्यांची गरज यतीन आहे. यांच्या फलंदाजीतून हा षटकार आलेला आहे. मोठी अशीच धावसंख्या. फटकेबाजीची अपेक्षा आहे मॅव्रिक संघाकडनं. मोठी त्यांचे धावसंख्या चाहते उभी वर्ग करायची आहे. इथे आपल्या पाठी उपस्थित आहेत. अक्षय मोठी धावसंख्या उभा राहायची गरज आहे मॅव्रिक संघासाठी. आणि भोजनाचा आनंद घेताना डॉक्टर गावडे. आज खूप पेशंट यांना बरं केलंय त्यांनी. डॉक्टर गावडे हात लावला की पेशंट त्यांच्या नावातच ठीक दहशत होतं. आहे. आणि त्यांनी जो शाकालाका बुमबुमचा पेन आणलाय त्याची वेगळीच किमया आहे आज. चांगला असा फटका. खेळाडू तिकडे उपस्थित आहे आणि 1 धाव. आणि गौरांग यांनी बाद करण्याचं धोनी सारखं काहीतरी केलं त्यांनी. हाताने बॉल झटकला. मधमाशी हकलवतात तसं. आणि परंतु फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला होता 2 चेंडू तोपर्यंत. 20 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. एकही गडी बाद आणि नाही. अमेय विकेटची खूप गडेकरच्या गरज बॅट मधून षटकाराची गरज आहे. आपल्या संघाला मनोबल देताना अक्षय राणे.
चांगलासा फटका मारला आहे आणि चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 21 आणि मधमाशीचं नाव घेतलं. मधमाशी आले. फॅन बंद कर ना. हॅलो हॅलो हॅलो. तांत्रिक बिघाड. निर्धाव चेंडू निखिल यांच्या गोलंदाजीतून. धावसंख्येत भर नाही पडत आहे. 21 धावसंख्या झाली आहे. कृपया करून पिशव्या इकडे तिकडे टाकू नका. त्या पंख्यात जात आहेत. चांगला असा फटका मारलाय आणि सीमारेषा पलीकडे किती प्रयत्न केला तरी नाही अडवू शकत. 6 धावा. धावसंख्या होते ती 27. खूप महागडं षटक म्हणू शकतो आपण या सामन्यातील. निखिल 5 गायकवाड चेंडू यांच्या 14 धावा खर्च केल्या आहेत निखिल गायकवाड. एखादा डॉट चेंडू जर आला तर थोडा फरक पडू शकतो पण 27 धावा धावफलकावर 3 लागलेल्या आहेत गोळी, ज्यांची सुंदर आवश्यकता फटके. होती मॅव्हरिक संघाला. आज त्यांचे ओनर देखील आले आहेत प्रतीक बोले. आणि झेल सुटला आहे गौरव यांच्याकडनं. खूप गचाळ असं क्षेत्ररक्षण. 28 धावा. 3 षटक संपले आहेत आणि पुढील 40 होणारा पार सामना करण्याचा प्रयत्न एलिट असेल. एन्फोर्सेस विरुद्ध एव्हीएम स्ट्रायकर्स. दोन्ही संघांना विनंती आहे त्यांनी मध्यंतरात नाणेफेकीसाठी उपलब्ध राहावे. परिमल चहावाला आपल्या समालोचन कक्षाकडे लाभलेले आहे. त्यांची चावी हरवली आहे. 500 रुपयाचा पारितोषिक दंड आहे त्यांना. गोलंदाजाचं नाव सिद्धेश तोटम. सिद्धेश थोटमाला आहे. 4थं षटक आणि सामना करतोय 3 कोळी. संघाचं 4थं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन गोलंदाजी करण्यास सज्ज झाले. त्यांना सामोरे जातील अमेय गडेकर. गौतम गोस्वामी क्रीडा कमिटीचे सदस्य आहेत ते. आणि चांगलासा आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता पण थोडस एक धाव पूर्ण झाले. 29 धावा झाल्या आहेत. एकही गडी बाद नाही. चांगलं असं प्रयत्न दोन्ही अजून फलंदाजाकडून. 12 ते 15 धावांची गरज असेल जर आव्हानात्मक 5 चेंडू उरले आहेत. पुढील होणारा सामना एलिट इन्फोर्सेस आणि एव्हीएम स्ट्रायकर्स. दोन्ही संघांना विनंती आहे मध्यंतरादरम्यान नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यावं. महानंद यादव आणि स्मितेश यादव किंवा सचिन पवार. 4 चेंडू शिल्लक. धावफलक 4 भाई 2 टाकले. काय करतोयस तू? संघ तडमडताना दिसतोय. अक्षय राणे. अवांतर चेंडू. 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पाहूया अमय गडेकर यांच्या फलंदाजीतून काय प्रदर्शन करतायत ते. जर मोठी धावसंख्या उभं राहायची त्यांना मोठे फटके खेळावे लागतील या सामन्यात. आपल्या संघाला जर एक चेसेबल टार्गेट द्यायचं असेल तर. अभिषेक मालोदे थोडे नाखुश. त्यांचे कमी प्लेयर आले आहेत आज. चांगलासा फटका समोरील दिशेला मारलेला आहे आणि प्रयत्न चांगला होता. बॉल 2 धावा पूर्ण झाले आहेत. चांगला असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन अंकुर सैनी यांच्याकडनं. उंचीचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला आहे. उडी मारून बॉल अडवला त्यांनी.
3 चेंडू 32 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 2 षटकारांची गरज. अक्षय राणे यांची कळकळीची विनंती आहे त्यांच्या संघाला. शुभम भोईर क्रीडांगणाचा अंदाज घेताना. चांगलासा फटका, उंच गेलेला आहे बॉल. खेळाडू खाली येताना आणि झेल सुटलेला आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी आशुतोष बनसोड यांनी संधी गमावलेली आहे. ही नाईट ॲनालिस्ट आहेत आशुतोष बनसोड. नाईट शिफ्टचे उत्कृष्ट ॲनालिस्ट. 3 वर्षाचा तगडा अनुभव आहे त्यांना नाईट शिफ्टचा. धावसंख्या झाली आहे ती 24. जर रात्रीचा सामना असता तर कदाचित त्यांनी झेल घेतला असता, पण हा दिवसाचा सामना असल्या कारणाने चांगलासा फटका त्यांच्या दिशेने. पुन्हा एकदा आशुतोष बनसोड, पण बॉल सोड असं त्यांनी ठरवलेलं आहे आज. आशुतोष बनसोड प्लीज बॉल सोड असं अक्षय राणे म्हणतायत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. असिस्ट इन्फोर्सेस, एलिट इन्फोर्सेस आणि एबीएम स्ट्रायकर दोन्ही संघाने विनंती आहे आपल्या संघ प्रतिनिधींना समालोचन कक्षाकडे नाणेफेकीसाठी पाठवावं. धावसंख्या झाली आहे 35. शेवटचा चेंडू. चांगलासा फटका डाव्या दिशेने. 6 धावा. चांगलासा फटका मारला यतीन गोळे. धावसंख्या होत आहे बिनबाद 41. 42 धावांचं आव्हान असेल नाईटॉक संघाला. गोलंदाजाची नाखूज असतील गौरांग वाकडे. आशुतोष बनसोड यांना 2 संधी होत्या झेल टिपण्यासाठी, पण थोडेसे कमी पडले. ते दिवसाचा सामना असल्याकारणे आपण त्यांना माफ करतो. जर नाईटमध्ये मॅच असती तर कदाचित त्यांनी कॅच घेतला असता. त्यांचे संघमालक अभिषेक मालोदे. विनंती लवकरात लवकर सामना रेझ्यूम करायचा आहे. आज त्यांचे कमी खेळाडू क्रीडानगरीत उपस्थित आहेत. अभिषेक मालोदे आयडलवर आहे. लवकरात लवकर रिझ्यूम करायचं आहे. खूप सारे खेळाडू आजारी आहेत. Low डॉक्टर tide. गावडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. उपचारादरम्यान जर कुठल्या खेळाडूला दुखापत झाली तर त्यांचे असिस्टंट रतीन ओवाळे देखील आपल्याला सहकार्य करतील. आणि कमिटीचे सदस्य असल्या कारणाने कंपाऊंडर फ्लॅट डिस्काउंट आहे. 99% फ्लॅट डिस्काउंट. हा 1% फक्त देणगी जे काय असेल ती त्यांनी द्यावी. फक्त 21 रुपये. एक सेशनचे 11 रुपये घेतात आणि कपिंग सेशनचे 11.5 रुपये. 7 रुपये. पण कप आपल्या घरात आणायचे चहाचे कप, कारण यांचे प्लॅस्टिकचे कप आहेत. तडा जाऊ शकते कपाला. दोन्ही संघांना विनंती आहे आपले खेळाडू लवकरात लवकर क्रीडांगणात उतरवावे. एलिट इन्फोर्सेस आणि एबीएम स्ट्रायकर्स दोन्ही संघांना विनंती आहे आपले कर्णधार आणि प्रतिनिधी दोन्ही संघांना विनंती आहे आपले कर्णधार किंवा संघनायक यांना समालोचन कक्षाकडे पाठवावं. स्मितेश जाधव. 24 चेंडू 42 धावांची गरज मनीष सॉ नाईटॉक संघाला. नाणेफेकीसाठी विनंती लवकरात लवकर सामना रेझ्यूम करायचा आहे. गौरांग खूप वेळ वाकडे आयडलवर आहात तुम्ही. आपल्या संघाला कानमंत्र देताना आज Low टी tide शर्ट सामना घातलं आहे. नाहीये त्यांनी. चुकलं नसेल कदाचित. लो टॅट वर सामना आहे. सामना फाटलं आहे का? अच्छा. टेलर उपलब्ध नसल्या कारणाने दुसरं टी शर्ट घातलंय गौरांग वाकडे यांनी. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार गावडे टेलर देखील आहेत. जर कोणाचे कपडे वगैरे फाटले सामन्यादरम्यान तर सुई मात्र त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये. सॉरी, सुई आहे पण धाग्याची कमतरता. डॉक्टर गावडे उर्फ टेलर गावडे. आणि टेलर गावड्यांचे तिथे सुद्धा असिस्टंट म्हणून काम करतात रतीन. आपण कुठे असा एव्हीएम स्ट्रायकर्सचे कर्णधार किंवा प्रतिनिधी लवकरात लवकर येऊन नाणेफेकीसाठी. राकेश परब कुठे दिसत नाहीयेत. नारळ सुकलाय वाटतं त्यांचा. ओला करायला गेलेत का ते नारळ? मागच्या सामन्यात त्यांच्या संघाला पराजयाचा
पराजयाला सामोरं जावं लागलं. आणि पहिलं षटक घेऊन येतोय सुयश तामोरे. संघाचा कर्णधार आणि आणि आयकॉन मागच्या प्लेअर आहे सामन्यात तो. अमेय गडेकर आला होता पहिलं षटक घेऊन, पण या सामन्यात मागील रविवारी पुन्हा एकदा ते सुयश माहीम ते तामोरेला उरण असा पोहत प्रवास सुयश तामोरे यांनी केला होता. ते पाकिस्तानला पोचले असते, पण थोडा जरा त्यांना सिग्नल लागला माहीम दर्ग्याच्या जवळ, म्हणून ते युटर्न मारून परत उरणला गेले. मॉकड्रिलची तयारी. परीक्षण करत होते ते. 24 चेंडू 42 धावांची गरज. पहिला चेंडू, एक धाव. प्रथमेश शिवेकर यांना पहिल्यांदाच ओपनिंग करायसाठी पाठवलेलं आहे नाईट हॉक संघाने. आजच्या दिवसात पहिल्यांदाच ओपनिंगसाठी आले आहेत ते. आणि माहीम वर्सेस माहीम, माहीम एअरफोर्स वर्सेस माहीम नेव्ही. चांगलासा फटका आणि खेळाडू चेंडू खाली गडी बाद झालेला आहे एअरफोर्स वरती. आणि निखिल गायकवाड माघारी परततोय. नेव्हीचा एअरफोर्स वरती विजय झालेला आहे. निखिल गायकवाड बाद झालेले आहेत. आज कदाचित त्यांचा दिवस नाहीये. डॉक्टर गावडेंकडनं त्यांनी प्रिस्क्रिप्शन घेतलं नाहीये. दिवित डोंगरकर यांनी चांगला असा झेल टिपलेला आहे. माहीम वायुसेना आणि माहीम जलसेना. जलतरणपट्टू सुयश तामोरे आणि नवीन फलंदाज मीत फलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. धावसंख्या झाली ती 1 धाव 1 गडी बाद. फक्त 2 चेंडू. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले. सुयश गोलंदाजी करतील. त्यांना सामोरे जातील मीत आणि त्यांच्या जोडीला प्रथमेश शिवेकर. कमिटीमध्ये उत्साहाची लाट. नाश्ता आलेला आहे त्यांचा. अजून नॉनव्हेजवाल्यांच्या चेहऱ्यावर एक निराशेचं हास्य सावट दिसत आहे. नॉनव्हेज पुढील चेंडू टाकण्यास सुयश सज्ज. चांगलासा फटका मारलेला आहे आणि 4 धावा पडले आहेत ते, पण बॉल सीमारेषा बाहेर पाडण्यास त्यांना पूर्ण यश आलंय. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या होते ती 5 धावा 1 गडी बाद 3 चेंडू. इथे होती आता कोणतीही वस्तू हरवल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही याची नोंद सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांनी घ्यावी. आपल्या वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी. सुजित खेडेकर लालबागचे नावाजलेले गोलंदाज आहेत ते, पण एकही सामना खेळले नाही आहेत ते. यावेळी त्यांना संधी मिळेल का? सोन्या आपला लिंबू घेऊन नाईटहॉक्स संघाकडे गेले आहेत आणि निर्धाव गडी बाद झालाय. 2 गडी बाद केले आणि सुयश यश यांनी. कठीण चिडवतोय मीतला. दोन्ही वर्सोवाचे खेळाडू. जेवणाची कमतरता अक्षराणे यांना चक्कर येते. खायला नाही दिला निदान वास तरी द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आणखीन एक पेशंट आलेला आहे डॉक्टर गावडे यांच्या डिस्पेन्सरीमध्ये. किरण यांनी टिपलेला तो झेल. आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. महावीर आले आहेत फलंदाजी करण्यासाठी. नाईटहॉक्स संघाला थोडा टिकून खेळावं लागेल जर सामन्यात त्यांना आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर. 4 चेंडूत 5 धावा 2 गडी बाद केले आहे सुयश तामोरे यांनी. नाखुश दिसत आहेत.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता पण कडा लागून बॉल मागच्या दिशेने गेला. एक धाव घेण्यात यश थोडीशी आलेलं आहे. मिसफिल्ड पाहायला मिळाली यश कडून, परंतु धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 6. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक संपण्यात एक चेंडूची गरज. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज झाले सुयश तामोरे. त्यांना सामोरे जातील महावीर शिवेकर आणि निर्धाव चेंडू. 6 चेंडूत 6 धावा देऊन 2 गडी बाद केले सुयश तामोरे यांनी. चांगली गोलंदाजी केली त्यांनी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग केला आहे सुयश तामोरे यांनी. का ते या संघाचे प्रतिनिधी आणि आयकॉन प्लेअर आहेत हे देखील त्यांनी दाखवून दिलं आहे. फलंदाजी करण्यास आले नव्हते पण गोलंदाजीत त्यांनी आपलं योगदान पूर्ण दिलं आहे. बिरजू बावरा कॉलवरती बोलताना आपल्याला दिसत आहे. थोडे टिप्स घेत आहेत ते की क्षेत्ररक्षणात कसं. पुढील गोलंदाज गोलंदाजी टाकण्यास सज्ज झाले. फलंदाजांनी आपली जागा घ्यावी. अमेय गडेकर यांना चेंडू सोपवण्यात आलेला आहे. त्यांना सामोरे जातील महावीर आणि सोन्या पुन्हा एकदा क्रीडानगरीतून बाहेर येताना दिसत आहे. तो जो गॉगल त्यांनी अंधेरी स्टेशनवरनं घेतला आहे त्याचा एक किती खर्च केला आहे ते सांगाल तर बरं होईल. टोपी 50 रुपयाचा गॉगल आणि 20 रुपयाची टोपी आणि 20 वाली टोपी. 70 रुपये खर्च करून ते आलेले आहेत आणि हडल लालबागचे प्रतिनिधी आहेत ते. अमेय गडेकर गोलंदाजी करण्यास सज्ज झाले आहेत. किती करायचं आहे या ओव्हर नंतर मी जातो. 18 धावा 18 चेंडू 36 धावांची गरज. चांगला साथ फटका मारलाय. एक धाव पूर्ण. यश कठीण बॉलिंग करतायत. यश कठीण प्रति पियुष नवीन वन गोलंदाज. बाउन्सचा एक धाव शॉर्ट झालेली आहे. पियुष कटन एक धाव. धावसंख्या होते ती 7. चांगला असा फटका. एक धाव पूर्ण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 8. 2 गडी बाद. पियुष कठन गोलंदाजी करत आहेत. विजयासाठी 34 धावांची गरज 16 चेंडूंमध्ये. आणि हा निर्धाव चेंडू प्रथमेश शिवेकर यांना प्रेशरमध्ये आणण्याचा पूर्ण प्रयत्न गोलंदाजाकडून होत आहे. राहुल रजानी आणि हर्षल जानी हॅलो. आणि फक्त 2 धावा दिल्या या षटकात. आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली आहे.
पियुष खटाने यांनी. शेवटचा चेंडू. एकच धाव मिळाली आहे. आणि 2 षटक अखेरीस धाव संख्या झाली ती 9 धावा. 2 गडी बाद. 12 बॉल 33 धावांची गरज. 12 बॉल 33 धावांची गरज आहे नाईट हॉक्स संघाला. नाईट हॉक्स. 12 बॉल 33. आणि यानंतर होणारा सामना एव्हीएम विरुद्ध एलिट. इनिंग्स ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. बारा चेंडू 33 धावांची गरज नाईट हॉक संघाला. बघूया 2 षटकात सूर गवसतो की नाही. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. आणि हॅलो, नवीन गोलंदाज अमेय गडेकर. अगेन अ मॅन फ्रॉम माहीम अमेय गडेकर. तेरा धावा ठोकला होत्या त्याने फलंदाजी करताना आणि आता गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. तिसरं षटक घेऊन आलाय असिस्ट मॅवरिक संघासाठी. आणि अजूनही 12 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. आणि सामना करतोय महावीर. आणि थोडंसं क्षेत्ररक्षण सजवत आहेत पण पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. अजूनही 6 सामने बाकी आहेत. बारा बॉल 33. आणि अजून एक डॉट चेंडू आणि एक रन धावण्याचा प्रयत्न आणि महावीर धावचित होतोय. आणि फायनली गौरांग वाकडे दिसतोय आपल्याला तिसऱ्या षटकात. अकरा चेंडू आणि 33 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्गवर अमेय गडेकर. नाईट हॉक संघाला बघूया सूर गवसतो की नाही. त्या छत्रीखाली एक खेळाडू उपस्थित नाही आहे. लाईव्ह मॅच बघतायत. आत्ता झालेल्या माहितीनुसार छत्रीखालचा खेळाडू लाईव्ह बघतोय. यानंतर होणारा सामना एलिट इन्फोसिस विरुद्ध एव्हीएम स्ट्रायकर्स. युप. आणि अजून एक रनआउट. आणि रनआउटची हॅट्रिक होईल का. रनआउटची आतिषबाजी. रनआउटची मालिका पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावचित झालेत. आता मात्र स्ट्राईकवर आलाय तो गौरांग वाकडे. आणि 10 चेंडू 33 धावांची गरज. आणि या खेळाडूमध्ये तो दम आहे की 10 चेंडू खेळून तो 33 धावा मारू शकतो. परंतु गोलंदाज तितका मातब्बर आहे अमेय गडेकर. 10 चेंडू 33 धावांची गरज. जोरदार फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण शाबाज कडून. थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धाव घेण्यात यश. आणि पुन्हा एकदा मोस्ट इम्पॉर्टंट गौरांग वाकडे आलाय स्ट्राईकवर. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण शाबाज कडून. आणि अजूनही 31 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक.
आणि पंचांचा निर्णय 2 धावा यशस्वीरित्या त्यांनी धावल्या आहेत आणि चौथा चेंडू घेऊन येतोय अमेय. 9 बॉल आणि अजूनही 31 धावा करायचे आहेत. चौथा चेंडू अमेय. आणि खराब असं यष्टीरक्षण. वाईड प्लस चौकार आणि समीकरण बदलतंय. 9 चेंडू 26 धावांची गरज. काहीही गरज नव्हती. प्रेशर फलंदाजावर होता, परंतु खराब लाईन लेंथ आणि तितकीच खराब यष्टीरक्षण पाहायला मिळालंय आणि समीकरण बदलतंय. 9 चेंडू 26 धावा. आणि हा प्रेशर बिल्ड होतोय आता गोलंदाजावर. आणि कान मंत्र देताना सुयश तामोरे. आणि हा प्रेशर आहे गौरांग वाकडे क्रीज मध्ये असताना. 9 चेंडू 26 धावा. अजून एक सुंदर फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धाव घेण्यात यश. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु थ्रो तितका वेगाने गेला नाही आणि 2 धावा घेण्यात यश नाईट हॉक संघाला. आणि पुन्हा एकदा गौरांग वाकडे स्ट्राईकवर. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा थोडासा बदल क्षेत्ररक्षण मध्ये. 8 चेंडू 24 धावा. आणि मिड ऑफच्या दिशेने चेंडू आणि निर्धाव चेंडू. एकही रन धावलेला नाहीये. अजून एक चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. 7 चेंडू 24 धावांची गरज. आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. आणि लो फुल टॉस आणि 1 धाव घेण्यात यश. आणि पुन्हा एकदा षटक संपतंय आणि धावसंख्या झाली 19 धावा. अजूनही 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 6 चेंडू 23 धावा. आणि पाहूया कोण घेऊन येत आहे चौथा आणि निर्णायक षटक. माझ्यामध्ये कल्पेश कोळीवर ही जबाबदारी, कारण सामना करेल तो गौरांग वाकडे. 6 चेंडू 23 धावा. यानंतर होणारा सामना एव्हीएम विरुद्ध एलिट इन्फोर्सेस. मागच्या वर्षीचा नाईट हॉक्स आणि एस एसचा सामना तुम्हाला कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. नाईट हॉक्स आणि एस एस मधला सामना तुम्हाला झाला. माहितीच असेल. सॉरी, एव्हीएम संघ हा नाणेफेक एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारले होते गौरांग वाकडे यांनी. ह्यावेळी ती किमया करून दाखवतात का ते पाहूया. आणि प्रणित कदम इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे 2000 रुपये साईज एव्हीएम देतो ते संघाने पाहूया. आपला निर्णय कळवायचा आहे. प्रदीप स्कॅम झालाय. त्यांचे 2000 रुपये त्याला दिलेले गेले नाही आहेत. अभिषेक मालवण यांना विनंती आहे की त्यांचे 2000 रुपये घेऊन द्यावे त्यांना. सहा चेंडू 23 धावा. 23 धावा 6 चेंडू. अतिशय महत्वाचा षटक. आणि यश कठीण यांच्याकडून मिसफिल्ड. सहा चेंडू 23 धावा.
स्ट्रायकर आहे. चांगला फटका, प्लेयर बॉल खाली आणि झेल बाद झालाय. मुख्य असा विकेट हा. सुंदर झेल टिपलाय किरण याने. आणि गौरांग माघारी परततोय आणि नाईटॉक्स संघाची महत्वाची फळी ढासळते आणि 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. 4 षटकारांची गरज असेल 5 चेंडूत. आणि सामना थोडासा झुकलेला वाटतोय आता मॅवरिक संघाकडे. पुन्हा चेंडू हवेत आणि थोडीशी मिसफील्ड. परंतु सुंदर असा बॅकअप पाहायला मिळाला. फक्त एकच धाव घेतलाय. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. आणि मॅवरिक संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि निर्धाव चेंडू. आता मात्र फक्त औपचारिकता उरली आहे या सामन्यातली. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. कल्पेश कोळी 4थं षटक हाताळतोय आणि अजून एक निर्धाव चेंडू. दोन बॉल 22 धावांची गरज. आणि यानंतर होणारा सामना एलिट वर्सेस एव्हीएम. प्रणित कदम सज्ज होतोय. समालोचक प्रणित कदम ज्याने सुंदर असं समालोचन केलं तो आता सज्ज होतोय. आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. दोन बॉल 21 धावा. आणि वाईडला स्टंपिंग केली आहे. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. आणि झेल बाद होतोय. अजून एक गडी बाद. शेवटचा चेंडू. आणि शेवटचा चेंडू देखील निर्धाव. आणि महत्वाचा विजय संपादन करते असिस्ट मॅवरिक्स. 20 धावांनी विजय. मोठा विजय. सुंदर गोलंदाजी. 42 धावांचं लक्ष. आता होणारा सामना इलिट वर्सेस एव्हीएम. भावाभावांची लढाई आपल्याला बघायला भेटणार आहे. अजय पाटील आणि अक्षय पाटील दोघं वेगवेगळ्या टीमकडून टीमचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
अक्षय पाटील आपल्या भावाच्या टीमच्या विरुद्ध खेळताना आणि आपल्याला पाहायला सर्व मिळतील. संघांचे 5 सामने झाले आहेत आणि इन्स्टॅड वायपर्स पहिल्या स्थानावर आहे. असिस्ट मॅव्रिक्स दुसऱ्या स्थानावर, रेव्हेन्यू तिसऱ्या स्थानावर आहे. तिन्ही संघांचे 8-8 गुण आहेत. आणि आता शेवटची मॅच चालू होते सर्व संघांची.